महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। ते याप्रमाणे, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। याबाबत वित्त विभागाकडून 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय अशा प्रकारे आहे। सदर परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारी तसेच अभिदान व लेखा अधिकारी मुंबई तसेच वरिष्ठ कोषागार अधिकारी, सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व उपकोषागार यांना वित्त विभागाच्या 19 मार्च 2024च्या परिपत्रकानुसार ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे। सदरच्या परिपत्रकानुसार संचालनालय लेखा कोषागार अधीनस्थ सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की आर्थिक वर्ष 2024-25 1 एप्रिल 2024 पासून VPDVA1 IPLA वगळता पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। यामुळे प्रदानाचे इतर सर्व पर्यायामध्ये ECS, नेफ्ट, CMP, फास्ट प्लस एटसेट्रा बाबी सर्व आर्थिक वर्ष 2024-25च्या प्रदानाकरिता दिनांक 1 एप्रिल 2024 पासून बंद करण्यात येणार आहेत। सर्व कार्यालयांनी यापूर्वी सूचित केल्यानुसार ई कुबेर प्रणाली 1 एप्रिल 2024 पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी सर्व कार्यालयांनी यापूर्वी सूचित केलेल्या ई कुबेर प्रणाली दिनांक 1 एप्रिल 2024 पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक आहे ती पूर्वतयारी करावी। या संदर्भात शासन निर्णय अशी मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। बघा, आत्ताचा शासन निर्णय आहे। यानुसार तुम्हाला ई कुबेर प्रणाली मार्फत जे आपले वेतन आहे ते फास्ट होण्यासाठी नक्कीच मदत होईल असा विश्वास वाटतो। तर चला, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।